दृष्टीची ते हळूहळूनी मने नष्ट कर्म काय उदेले काय कर्म आहे काय बेकार झाला असं म्हणत बघू लागले महाराज विप्राची म्हणे बाळ तुझे तुझेची झाले काय नितांत येरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे महाराजांनी विचारलं तुला एवढंच होतं का उपयोग नाही म्हणले महाराज ही सातवं आहे म्हणले काय सांगावं असंच होऊन गेले म्हणजे 5व्या दिवशी 7व्या दिवशी लेकरं मेले आणि हे जर उगाच राहतं जीवन म्हणून केलं तर हे बी गेलं महाराज असं म्हणून सांगू लागला बाळ होता बाळांतपणी मृत्यू पावले पंचसप्तदिनी द्वादश दिनी तप प्राज्ञी बाळ सातवे हे आसे अशा प्रकारचं असणार महाराज काय सांगावं इतकी दिवस 6 लेकरं गेले आणि 7वं लेकरू कसं तर वाचलं होतं म्हणून आम्ही असणार वाटलं तर आता इथून काय होईल किती नाही तरे आकाशो कैसे डबल चान्स आहे ना काय बाकी मध्ये आला सांगा पटपट वाचू ना कुंडली कौशल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय। तरी आता सो कैसे हीन प्रारब्ध आहे आमस ते सुफळपणी क्रमलेश फळात येईल की श्री हनुमान महाराज आता ते बाळ जे होतं ते त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे त्याची अवस्था झाली आणि बाळ मृत्यूमुखी पडलेला आहे आता पुढे काय होईल अशी कथा होती बरे असो होणार ते झाले आपले सेवेची चित रंगले ते पुण्यांश हेची वितुले वारंवार लाधो की त्या ठिकाणी ग्रंथाते म्हणतात आपल्या नशिबात होतं ते तशा प्रकारचं झालं आणि आता ह्याचं काय ध्यान करावं जे व्हायचं ते होतच असते आणि याची आपल्यावर दशा असे आलेली आहे असं काय ठिकाणी आयशी बोलता विप्रवाणी अंतर जाणितले प्रांजळवनी मग सरस्वती विप्रा पाचारुणी बोलता झाला महाराजा अशा प्रकारचं हे बोलणं ऐकल्यानंतर आणि त्या ठिकाणी सरस्वती आली झाली आणि ते सरस्वतीने काय सांगितले आणि ते पुढे कथन काय होतं त्यात आपण बघू मने वत्सा 3 दिवस जतन करी बाळ तनुष मी स्वतः जाऊन यमपुरी 7 बाळे आणतो की या बाळाला तुम्ही 3 दिवस सांभाळा मी वरी यमपुरीला जाऊन सर्व काही काय प्रकार घडला हे सगळं बातमी घेऊन येऊन आणि मी तुम्हाला हे काय ते सांगणार असं त्या ठिकाणी आणि ते म्हणत आहे मग अमर मंत्र मंत्रुनी बुद्धी चर्चिली बाळ सेवा प्रती मने विप्रा बाळ हे क्षिती येणी नाचणार नाही रे त्याने आणि आपल्या मुठीमध्ये असं चिमटे घेतले आणि मंत्र अर्पिला आणि ते काय ते बाळाचं पाहावं असं म्हणून त्याने ते आपलं भविष्य त्या ठिकाणी सांगण्यात आयसे सांगुनी तरिता त्वरिता ते तुने निघता झाला नाथ व्यान अस्त्र जलकुने सनाथ आतिवेगेशे झालेला अशा प्रकारे त्याने त्या ठिकाणी आणि वृत्तांत सांगितला आणि अति वेगाने त्या ठिकाणी आणि वरती त्याने निरोप घेण्याकरता तो निघालेला आहे भवते अस्त्राचे करी भ्रमण ते निमलते अमृकण शीतळ करून या जाण येत स्थित मिरवले अशा प्रकारे त्याने आणि अस्त्राची जाऊन दुर्योधना म्हणजे आठवण केली आणि त्या ठिकाणी काय झालं असं त्या अस्त्राला विचारलं आणि त्याच्याकडून तो निरोप त्या ठिकाणी येऊन जय जय सीताचे
झुळके आता समीप पावक निश्चित तेने करुणी शरीरात बाधन करी अंगाते. अशा प्रकारे सीते मातेने जसा प्रकारचा वनवास भोगला आणि पुढे त्याच्या विपत्ती त्याच्या पोटात 2 विपत्ती आल्या आणि त्याने कशा प्रकारचा प्रकार करून दाखवला अशा प्रकारचं हे विवेचन पुढे होईल असं त्या ठिकाणी ग्रंथ ते म्हणतात. देवी अधिनामास्त्र सव मिळवणी योग पात्र व्यानास्त्र स्तोत्र जलपुनी गिरी वेदला. अशा प्रकारचं हे हरिनाम इतकं आणि मोठं आहे हे जपल्यानंतर कशा प्रकारचे आपल्याला पोटात कमतरता येत नाही आणि हे आपण जपावं त्याच्यापासून सर्व काही होतंय असं त्या ठिकाणी ग्रंथ देऊन झालं. सहज चालिला येमपुरी संचार करी यक्ष धवळारी तो धर्मराज पाहुणी नेत्री असनावणी उठला से. आणि सर्व काही आणि तो वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या ठिकाणी असनावून उठले आणि त्या ठिकाणी काय त्याला सांगतात हे पुरी गेला एवढं म्हणायचं बस वैसवुनिया पुढे कनकस्नी षोडशोत्तरे पुजिला मुनी सहज कर पुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला. आणि त्याने त्या ठिकाणी आपल्या मुलाची वंदना सांगितली आणि हे अशा प्रकारचं मला माझ्या नशिबाला घडलेलं आहे त्याचं तुम्ही काहीतरी निवारण करा असं त्या ठिकाणी आणि त्याने त्या प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली. मने महाराजा योग दक्ष किमर्थ कामी योजिला पक्ष तरी ते वधूनी सुडाळ पक्ष मज यक्षाते तुष्टवी. आता त्या ठिकाणी आणि ते विवेचना करतात अशा प्रकारचा प्रकार मला कशाला तुम्ही घडविला आणि हे सर्व काही मला कशा करता हे सर्व काही केलं त्याचा काही निरोप द्या म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपली माहिती त्या ठिकाणी ये म्हणे यम पुरनाता मी सरस्वती प्राचे घरी आसता तू येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे. त्या ठिकाणी आणि सर्वस्वी त्या ठिकाणी असताना तुम्ही असं त्या ठिकाणी त्याच्या घरला येऊन की मुलाला तुम्ही घेऊन गेला हे अशा प्रकारचं का तुम्ही गेलं असं त्या ठिकाणी त्याचं विचारत तरे जे घडून ते घडले परी आता मागुती देई जे वहिले आणि शतपुत्र त्याचे पोटे ठेविले ये आता देई आणुनी. जे घडून ते घडलं परंतु आता ते घडलेलं आहे ते पुन्हा ज्याचं तसं आहे तसं करावं ही आमची प्रतिज्ञा आहे असं त्या ठिकाणी. आणि ते होईचं तर सांगा की नाथ गेले टेमपुरीला नाथ बोलले 7 पोरं कुठे ठेवलेत म्हणायचं एवढंच आहे तिचं. टेमपुरीला जाऊन त्या ठिकाणी माझे कुठं बाळ ठेवले आणि ते माझी मला परत करा असं त्या ठिकाणी ते मागणी करतात. त्याच्यात एकच सांगायचं बस तरी या बोलासी वर्तन तुते नये जरी घडून मग मम कोपाचा प्रयाग्न गुरुन देई तुझ लागी. आणि माझं हे माझ्या बाळ द्या हे तुम्हाला घडत असेल तर करा नाहीतरी आणि त्याचं तुम्ही काहीतरी सांगा असं त्या ठिकाणी ते नाहीतर तुला मारीन. आईचे बोलता रेवनात विचार करे तुझा सुत म्हणे चांगले बोलून याते जीव धरे ते झाडावा. अशा प्रकारे त्या ठिकाणी कथन झालं तुझं त्या ठिकाणी मुलांना जीव धरलेला आहे आणि ते तुझे आणि वाट पाहत आहे आणि तुम्ही काय हे मुलं वाट पाहत आहे. आपुल्या सर्वस्वी निमित्याकडून अधिकारी करावा उमर मन हा सिद्ध तिथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. अशा प्रकारचं ते मुलांना तसं म्हणल्यानंतर आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य घडून येईल आणि ते दृष्टीत पडल असं त्या ठिकाणी महादेवाकडे जा म्हणाले. असं त्याचा विचार लागला असं ते महादेवाकडे जा म्हणाले.